मित्रांनो, समजा XYZ म्हणून कोणतीही एक कंपनी आहे, जिचा सध्या शेअरची किंमत आहे ₹95. ती तिथनं खाली आली ₹90 आणि तिथनं ती पुन्हा वरती गेली ₹100 पर्यंत. आता तिथनं ती पुन्हा खाली आली, पुन्हा वर, खाली असं तिने 2-3 वेळा केलं. ठीक आहे. तर हा चार्ट जर आपण बघितला, तर आपल्याला काय लक्षात येतं, की अरे ₹90च्या जवळपास जेव्हा या शेअरची किंमत येते, तेव्हा ती आणखीन खाली जात नाही. तिथनं ती पुन्हा वरतीच जाते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस या शेअरची किंमत ₹100च्या जवळपास येते, त्यावेळी ती तिथनं आणखीन वरती जात नाही, पुन्हा खाली येते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मित्रांनो, ज्या लेव्हलपासनं शेअरची किंमत आणखी खाली जात नाही आणि त्यापासनं पुन्हा ती वरती जायला सुरू करते, त्या लेव्हलला आपण म्हणतो सपोर्ट लेव्हल. त्याचप्रमाणे ज्या लेव्हलच्या वरती शेअरची प्राइस जात नाही आणि तिथनं ती पुन्हा खालच्या बाजूने जायला सुरू करते, त्या लेव्हलला आपण म्हणतो रेझिस्टन्स. आपण प्रत्यक्ष चार्टवर जाऊन सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल कशा आयडेंटिफाय करायच्या आणि त्या प्लॉट करायच्या हे बघूया. चला तर मग. मित्रांनो, हा आपला निफ्टीचा 1 तासाचा चार्ट आहे. आता 1 तासाचा चार्ट म्हणजे काय? हे पहा, इथे आपल्याला 1 हॉवर दिसतं. ही टाईम फ्रेम आपण आपल्या सोयीप्रमाणे कोणतीही घेऊ शकतो. 1 मिनिटापासून 1 महिन्यापर्यंतची कोणतीही टाईम फ्रेम आपण घेऊ शकतो. जी टाईम फ्रेम आपण सिलेक्ट करू, तेवढ्या टाईमाची एक कॅन्डल या चार्टवर तयार होत असते. म्हणजेच जर हा 1 तासाचा आपला चार्ट आहे, टाईम फ्रेम आहे, तर या चार्टवरची प्रत्येक कॅन्डल ही 1 तासाचा वेळ दर्शवते. ठीक आहे. आता सर्वात पहिले आपण एक अशी लेव्हल शोधायचा प्रयत्न करू, की जिच्या जवळपास आल्यावर प्राइस वरती जाते. इथनं प्राइस वरती गेली, पुन्हा खाली आली, इथनं पुन्हा वरती गेली, इथनं पुन्हा वर गेली. तर मित्रांनो, हे जे येलो डॉट्स आपल्याला चार्टवर दिसतायत, या सर्व पॉइंट्सपासनं प्राइस खाली आल्यावर पुन्हा वर गेलेली आहे. ठीक आहे. तर आपण या सर्व डॉट्सला जोडून एक सपोर्ट लेव्हल तयार करण्याचा प्रयत्न करू. ही हिरवी आडवी लाईन दिसते मित्रांनो, ही आपली सपोर्टची लेव्हल तयार होणार. आता जसं मी आधीच्या उदाहरणात आपल्याला समजण्यासाठी म्हणून सांगितलं, की 90 वरनं शेअरची प्राइस वर जाते, ती पुन्हा 90ला येते, पुन्हा 100 पर्यंत जाऊन पुन्हा 90लाच येते. तर प्रत्यक्षात ज्यावेळेस मित्रांनो असं आपण चार्टवर बघतो, तेव्हा असं होत नाही. ती कधी 88 पर्यंत खाली येऊ शकेल, कधी 92 वरनंच वरती जाईल. तर 90च्या जवळपास ती राहील. म्हणजेच तो एक झोन, एक रेंज असते. तर कधी पण सपोर्ट लेव्हल शोधताना ठराविक एक किंमत अ, घेण्याचा प्रयत्न करू नका. तो एक झोन म्हणून बघण्याचा प्रयत्न करा. पहा, आता हा आपला एक सपोर्ट झोन तयार झाला. या झोनच्या जवळपास जेव्हा आपली प्राइस येते, तेव्हा ती तिथनं वरती जाते. आता हा एक झोन झाला. असंच आपल्याला वरती दिसते, की असे अजून बरेचसे येलो पॉइंट्स आहेत, की जे आपण घेतले नाहीयेत अजून. तर पहा, हा आपला वरच्या बाजूने आणखीन एक सपोर्ट झोन तयार झाला, की ज्याच्यामध्ये जेव्हा प्राइस येते, ती त्याच्या पुन्हा वरती जाते. त्यातनं जर खाली आली, तर ती आपल्या खालच्या सपोर्ट झोनपर्यंत येऊन पुन्हा वरती जाते. लक्षात आलं मित्रांनो? आता आपण रेझिस्टन्स कसा पाहायचा हे बघू.
आता जर आपण हाच चार्ट बघितला तर असं लक्षात येतं की या येलो पॉइंट्सपासनं शेअरची किंमत पुन्हा खालच्या बाजूला येते. तर हे येलो पॉइंट्स जोडून आपण रेझिस्टन्स लेव्हल शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता रेझिस्टन्स लेव्हलला मी रेड कलर घेतोय. पहा, हा आपला एक वरच्या बाजूने पहिला रेझिस्टन्स झोन तयार झाला. ज्यावेळेस प्राइस या झोनच्या जवळपास येते, त्यावेळेस ती तिथनं पुन्हा खालच्या बाजूने जायला सुरू करते. आणखीन कुठे आपल्याला रेझिस्टन्स झोन भेटतोय का? तर इथे. हा आपला दुसरा रेझिस्टन्स झोन आहे. त्याला मी येलो कलर करतो. पहा, ही 2 रेझिस्टन्स झोन आपल्याला या चार्टवर मिळाले, की ज्यावेळेस प्राइस या रेझिस्टन्स झोनच्या जवळपास येते, त्यावेळेस ती तिथनं शक्यतो खाली जाते. आणि आपण पुढे जाऊन पाहूया. हे पहा, इथे रेझिस्टन्स लेव्हल आपली ब्रेक झाली आणि त्यानंतर निफ्टीने एक वरच्या बाजूने खूप मोठा ट्रेंड दिलाय. ठीक आहे. आता आपण आणखीन सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल कुठे उदाहरण बघूयात. आता या पॉइंट्सला जोडून आपण आपली सपोर्ट झोन तयार करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा हिरवा कलर करतोय. हा झाला आपला एक सर्वात खालचा सपोर्ट झोन. ठीक आहे. आणखीन कुठे सपोर्ट झोन बनतोय का आपला? तर तो इथे वरच्या बाजूला. याला मी ब्लू कलर करतो. हे पहा, हा सुद्धा एक आपला वरच्या बाजूला एक खूप चांगला सपोर्ट झोन बनलाय, की ज्याच्या जवळपास किंमत आली, की ती पुन्हा वरच्या बाजूला जाते आणि जर खाली आलीच, तर ती आपल्या खालच्या सपोर्ट झोनमध्ये सपोर्ट घेऊन पुन्हा वरती येते. ठीक आहे. आता मित्रांनो, सपोर्ट झोनचं किंवा रेझिस्टन्स झोनचं आणखीन एक वैशिष्ट्य असं असतं, की त्यांचा रोल चेंज होतो. रोल चेंज होतो म्हणजे काय? इथे पहा मित्रांनो, ज्यावेळी हा आपला सपोर्ट झोन ब्रेक होऊन प्राइस आपल्या खालच्या सपोर्ट झोनला येते, त्यावेळेस हा आपला जो वरचा झोन आहे, तो रेझिस्टन्स झोन म्हणून काम करायला लागतो. आणि हे पहा, इथे हा आपला सपोर्ट झोन तोडला, प्राइस खाली आली. ठीक आहे. तुम्हाला ड्रॉप. इथे आपला हा सपोर्ट झोन तोडला आणि प्राइस खाली आली. तिथनं पुन्हा जेव्हा ती वर गेली, तेव्हा आपल्या आधीच्या सपोर्ट झोनने आता रेझिस्टन्स झोन म्हणून काम केलं आणि पुन्हा प्राइसला खाली ढकललं. त्यानंतर पुन्हा प्राइस जेव्हा वर जायचा प्रयत्न केला, त्यावेळेस आधीच्याच आपल्या सपोर्ट झोननी एक रेझिस्टन्स झोन म्हणून काम केलं आणि पुन्हा प्राइसला खाली ढकललं. ज्यावेळी तिसऱ्या वेळेस प्राइसने इथे ब्रेकआउट दिला, त्यावेळेस तिथनं आपली निफ्टीची प्राइस वरती गेली आणि आता हा जो मध्ये रेझिस्टन्स झोन म्हणून काम करत होता, त्यानं पुन्हा इथे सपोर्ट झोन म्हणून काम करायला सुरू केलं. तर अशा प्रकारे सपोर्ट जेव्हा ब्रेक होतो, तेव्हा तो एक रेझिस्टन्स बनतो आणि जेव्हा एक रेझिस्टन्स ब्रेक होतो, त्यावेळेस तो सपोर्ट बनतो. तर या लेव्हल आपण चार्टवर पुढे कंटिन्यू ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्यांचा भविष्यात सुद्धा उपयोग होईल. किंवा सपोर्ट अँड रेझिस्टन्स विषयीचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर कमेंटमध्ये जरूर विचारा. शेअर मार्केट ट्रेडिंग विषयी पण जर आपली काही अडचण असेल, तर ती कमेंटमध्ये आपण विचारू शकता. मी नक्की आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात अशा आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी नमस्कार. धन्यवाद.